स्टार्टिंग रिवाइज करूया लास्ट टाइम कितें शिकलेले ते सो आमी पयले एटमा भितर आनी सब एटॉमिक पार्टिकल्स करता सब एटॉमिक कितें आसता सब एटॉमिक पार्टिकल्स नाव सांग तेंची वन नेम प्रोटॉन एक आसता ओके आनी कितें आसता इलेक्ट्रॉन्स आसता आनी कितें आसता न्यूट्रॉन करेक्ट ऑर्बिट यस आनी मागीर हे म्हणजे चार्ज कितें आसता पळय पयलीं पळोवया चार्ज कितें आसता प्रोटॉनाचो चार्ज कितें आसता प्लस पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉनाचो नेगेटिव्ह एंड न्यूट्रॉन नो चार्ज नो चार्ज और न्यूट्रल और नो चार्ज मागीर हेजो मास कितें आसता तो पळोवया मास कितें आसता प्रोटॉनाचो मास आसता प्रोटॉनाक यस या एका प्रोटॉनाचो मास 1 एटॉमिक आसतो 1 एटॉमिक मास युनिट इलेक्ट्रॉनाक मास आसता तेका बट नेग्लिजिबल कंपेयर्ड टू प्रोटॉन सो वी से इज नील और झिरो नाही म्हणजे नील म्हटल्यार झिरो बेसिकली नासतात मास असो यू कॅन सी और झिरो यू कॅन सी आसता तेका बट व्हेरी लेस सो आमी तो इन्क्लूड करिना सो झिरोच घेवया चल न्यूट्रॉनाक मास आसता यस येस मास आसता सेम जितलो मास प्रोटॉनाक आसता तितलोच मास न्यूट्रॉनाक आसता हो मागीर हे खंय आसता प्रोटॉन खंय आसता तेजे लोकेशन प्रोटॉन खंय आसता इन एटम यस न्यूक्लियस आसता इलेक्ट्रॉन खंय आसता सायडीक हां सांग न्यूक्लियर ना इलेक्ट्रॉन सायडीक सायडीक म्हणल्यार खंय आसता कितें म्हणटा तेका ये शेल ऑर्बिटान रिवॉल्व करता ऑर्बिट्स आणि न्यूट्रॉन खंय आसता दोगूच जाण आन्सर करता न्यूक्लियर हां न्यूक्लियस न्यूट्रॉन आसता इन न्यूक्लियस न्यूक्लियर न्यूक्लियस सो आमी स्ट्रक्चर पळयल्लो मदीं सेंटराक न्यूक्लियस आसता थंय आसता प्रोटॉन न्यूट्रॉन तेच्या सराउंडिंग राउंड ऑर्बिट आसता अशें थंय ते इलेक्ट्रॉन्स रिवॉल्व करता मागीर आमी ते रूल्स पळयले की कशे डिस्ट्रीब्यूट आसता इलेक्ट्रॉन्स हेका म्हणटा फर्स्ट ऑर्बिट फर्स्ट ऑर्बिटान मॅक्सिमम कितले आसता 2 आसतले सेकंड ऑर्बिटान 8 थर्ड ऑर्बिटान येस सो ऑन तो फॉर्म्युला आसलो 2n स्क्वेअर n इज नंबर ऑफ ऑर्बिट तेजे वयल्यान आमकां नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन दॅट ऑर्बिट कळटा हेका फर्स्ट ऑर्बिटार आनी कितें नांव आसा शेल म्हणटा आमी कसली शेल A A शेल सेकंड इज L थर्ड वन इज M शेल इतले एक्सप्लेन केले लास्ट टाइम कोणाचे डाउट्स आहा क्लियर ते कॉपी करून घेता आमी सगळे मागीर आमी पहिले रूल ऑफ ऑक्टेट व्हेरी इम्पॉर्टंट रूल ऑफ ऑक्टेट कितें आसा रूल ऑफ ऑक्टेट last orbital 8 plus something large orbit 8 electron आसा जाल्यार the atom will be stable आणि एक शिकलेला आमी रूल कितें तो रूल ऑफ डुप्लेट रूल ऑफ डुप्लेट इज व्हाट yes first orbit 2 electron completely filled आहा ते right then also the atom will be stable so आमी पहिले ते exchange of electrons takes place एक एग्जांपल दिले कोण कसं शेअर करता आणि तुम्हाला टेबल पार्ट कर सांगलेले टेबल एकदा बरयता तेजे व्हेरी इम्पॉर्टंट तेजे वेळेस तुझी प्रॉब्लेम येतली पळय नंबर ऑफ प्रोटॉन मास कोणाक आसता बेसिकली प्रोटॉनाक एक आसतलो आणि कोणाक आसता मास न्यूट्रॉन सो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन सपोज ऍड केले म्हाका मास ऑफ द एटम मेळटलो सो मास नंबर इज दिली की नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इट इज डिनोटेड बाय सिंपल ए इट इज डिनोटेड by A simple A so the general notation किती असता of element general notation example n कोणाचे सिम्बॉल
N is symbol for nitrogen. So आम्ही सकयल बरयता atomic number आणि वयर बरयता mass number. So in general कशे बरयता आम्ही symbol पेरी बरयता अशे symbol of element. आणि सकयल कॉर्नराक बरयतले atomic number आणि वयर बरयता mass number. Example like this. तशेंच कार्बनाचो कितें जातलो याचा atomic number आसतलो 7 आणि मास आसतलो 14. 7 भितर प्रोटॉन आसतले आणि 7 न्यूट्रॉन आसतले. Similarly कार्बनाचो atomic number is 6 and mass is 12. 6 प्रोटॉन आसता भितर 6 न्यूट्रॉन आसता तर मास जातलो 12 like this. सो अशें दिला की तुज्यांक कितें कळटले तो एलिमेंट खंयचो तो. C म्हटल्यार कार्बन, 6 म्हटल्यार कितले प्रोटॉन आहा भितर 6 आसा. कितले न्यूट्रॉन आसा डायरेक्टली सांगू ना. 12 भितर 6 प्रोटॉन जाले सो उरले कितले आनी 6 उरले सो न्यूट्रॉन जातले लायक दॅट. कॉपी दिस. आनी आमकां एकदा एटॉमिक नंबर मेळ्ळा म्हटल्यार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वी कॅन फायंड आउट बिकॉज प्रोटॉन आनी इलेक्ट्रॉन सेम आसता इन द एटम. सो वी कॅन फायंड आउट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके कशी कॉपी कर म्हणजे टेबल करूया. कॉपी केले. नेक्स्ट पळोवया वॅलन्सी म्हटल्यार कितें तें. वॅलन्सीचें डेफिनेशन इज वॉट इज वॅलन्सी विचारले जाल्यार कितें करपाचें. डेफिनेशन ना कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट इज वॅलन्सी. तेजो मिनिंग कितें की हांवें सांगलें एटम असो सिंगल स्टेबल आसा ना. एकूच केन्ना असो नायट्रोजन एटम आसचो ना, एकूच कार्बन एटम आसचो ना. तांकां स्टेबल जातलो जाल्यार ते ऑक्टेट ऑर डुप्लेट जावपाक जाय तेन्ना तो स्टेबल जाता. सो इन ऑर्डर टू डू दॅट तो फ्रेंडशीप करता बाकीच्या एलिमेंट्सां वांगडा आनी शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स जाता. सो ते शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स जाता तेकाच म्हणटा वॅलन्सी. सो डेफिनेशन इज कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट. सो हेजे नायट्रोजनाचो 7 एटॉमिक नंबर सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जातले 2,5. सो तो कितें करतलो ऑक्टेट करपा खातीर 3 इलेक्ट्रॉन घेतलो, 3 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट आनी हे कितें जातले 2,8 जातलो. करेक्ट. नाव इज स्टेबल. सो दिस 3 this is valency. Understood? इतले इलेक्ट्रॉन्स तो दिता और घेता तेका वॅलन्सी म्हणटा. Understood? So definition कॉपी कर. वॅलन्सी म्हणल्यार कितें तें तिजो मिनिंग कितें तो सांगलो. काळ्याची कापय ते टेबल तुम्ही पाठ कर सांगलेले ते व्हेरी इम्पॉर्टंट. इफ एटॉमिक नंबर तुका विचारला सोडियमाची वॅलन्सी कितली आसतली तुका सोडियम म्हणजे एटॉमिक नंबर खबर आसपाक जाय वॅलन्सी काडटलो जाल्यार. दॅट्स वाय ते टेबल इम्पॉर्टंट. सो हांव दिता पळय. सो फर्स्ट एलिमेंट कितें आसता हांगा एटॉमिक नंबर पयलीं बरोवया. तरी अजून लागना. एटॉमिक नंबर 1 2 एटॉमिक नंबर 1 आसता म्हटल्यार कितें आसतले 1 प्रोटॉन आसतलो. 1 प्रोटॉन कोणाचो आसता हायड्रोजन. ओके. सर मास लिहितो. मास न्हू तो नंबर ऑफ प्रोटॉन तो. हायड्रोजन आहे 1 आहे. येस. तेचे सिम्बॉल कितें जातले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरोबर. करूया वॅलन्सी. फर्स्ट is hydrogen, second is helium, third is lithium, next is barium,
Next is boron. Next is carbon. सर बाड गेले Nitrogen. शिट लाईनिंग ते होता It is oxygen. 9 is fluorine. एवर सर Ten is neon. 11 is sodium. 12 is magnesium. 13 is aluminium. सर हमको द लाईनिंग पार्टनर दे वाटले Silicon. सांगता ट्रिक सांगता कशी याद धरती. Silicon. 15 is phosphorus. लाईनीन याद धरता बरे पडटा. मिक्स तुका कशें तुका कशी इजी पडटा पळय. म्हाका लाईनीन याद धरल्यार बरें पडटा. Phosphorus. 16 is no 16 हे जातलो सल्फर जातलो म्हाका एक येता म्हाका खबर आसा 17 is chlorine केले रे 17 is chlorine 18 is argon 19 is potassium तू ना जस्ट मैं सांगता potassium last is calcium calcium आणि खूप एलिमेंट आहे 118 elements are known till date सर तुका याद आसा actually for याद ना म्हाका first 20 elements I know इंचे वैलेंसी atomic number I know म्हाका इतले सगळे so एक पुढे periodic table होणार एका टेबलान सगळे अरेंज केला so पुढे सायन्स 11 12 मी याद धरता बेटा फुल टेबल ते अराउंड स्टार्टिंग 50 elements तर याद धरता सर बेटा आम्ही सर 18 पर्यंत दिला हां till number 9 standard or till 10 इतले याद धरपाक जाय इतले ऑर्डर फर्स्ट 20 elements so जे सिंबल किती असता हायड्रोजनचे सिंबल इज H हिलियमचे इज He lithium is Li beryllium is Be boron is just capital B C is carbon nitrogen is N oxygen fluorine is F neon is Ne sodium is Na magnesium is Mg aluminum is silicon is Si phosphorus is capital P sulfur is capital S chlorine is Cl argon is Air and potassium is calcium is C so the electronic configuration बरोबर आहे सर मध्ये कोण ते सांगतात ते ट्रिक माहिती सांगतो याद धरपाक लायनीन ऑर्डर पहिली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरोबर आहे आज एब्सेंट दे म्हणला तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती असले पळय वन एटॉमिक नंबर म्हटल्यार वन प्रोटॉन असतलो वन इलेक्ट्रॉन असतलो एकूण इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिटान असतलो सो इट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जाले वन हिलियमाचे किती जातले 2 जातले आता वॅलन्सी बरोवया इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आसा सो वॅलन्सी किती जातली हायड्रोजनाची तो डुप्लेट करपा खातीर एक इलेक्ट्रॉन सर घेतलो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आमी बरयता पळय अशें की इलेक्ट्रॉन्स कशे डिस्ट्रिब्युटेड आसतले इन द ऑर्बिट ताकाच म्हणटा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अंडरस्टूड ओके वॅलन्सी म्हटल्यार कितें ते कितलो इलेक्ट्रॉन्स घेतलो और दितलो टू फॉर्म डुप्लेट और ऑक्टेट सो हायड्रोजन कितें करता एक आसा तेजे कडेन तो एक घेतलो तेजे 2 जातले इन द फर्स्ट ऑर्बिट एंड इट विल बिकम स्टेबल तुजी वॅलन्सी कितें जाली 1 जातली हेका कोणाची गरज आसा ऑलरेडी 2 आसा ही स्टेबल तेजी वॅलन्सी जातली 0 लाइक दॅट लिथियमाची कितें जातली सांग पळय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कितें जातलें पयली बरोबर 3 आसा इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिटान 1 येतलो आणि सेकंड ऑर्बिटान 1 येतलो फर्स्ट ऑर्बिटान 2 सेकंड ऑर्बिटान 1 सो तो कितें करतलो आता एक इलेक्ट्रॉन दितलो एंड इट विल फॉर्म डुप्लेट सर मागीर एक इलेक्ट्रॉन वयता 2 जातले हय नाव ही स्टेबल मागीर ताका हे हे जातले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सो तेजी वॅलन्सी कितें जाली एक गेलो म्हणजे वॅलन्सी कितें जाली 1 सर मागीर 2/1 कितें करता ए कॉमा 1 केली इनिशियली 2,1 असतले फॉर अ न्यूट्रल एटम इट विल गिव तेजी वॅलन्सी 1 जाली आफ्टर दॅट इट विल फॉर्म अ एक इलेक्ट्रॉन गेलो सो तेका पॉझिटिव्ह चार्ज येतलो तेका कितें म्हणटा पॉझिटिव्ह चार्ज आसता तेका आयना एनायन Wrong. कॅटायन सो लिथियम असो दिला सपोज लिथियम प्लस
As a meaning, it is now lithium cation. Lithium cation. Because त्याने एक इलेक्ट्रॉन दिलो आणि त्याका एक नेगेटिव्हिटी केली, सो उरले कितें ओवरऑल मागीर कितें उरतलो पॉझिटिव्ह चार्ज उरतलो. पयली इक्वल असता प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, बट त्याने एक इलेक्ट्रॉन दिवंक मेळटा. प्रोटॉन शेअर जायना, प्रोटॉन न्यूक्लियसानूच असता, इलेक्ट्रॉनच फक्त शेअर जाता. सो एक इलेक्ट्रॉन गेलो, सो ओवरऑल पॉझिटिव्ह चार्ज जातो तिकडे, प्लस पॉझिटिव्ह चार्ज. सो इट विल फॉर्म लिथियम कॅटायन वी से. त्याचे सिम्बॉल जाते असे. डिफरन्स कळटा न्हू बिटवीन दिस एंड दिस. हांगा प्लस साइन आसा, हांगा प्लस साइन ना. सो दिस इज लिथियम एटम. लिथियम एटम जो एक्सिस साइन ना एकटो केन्ना एक्सिस जातलो तो लायक दिस. लिथियम आयन पॉझिटिव्ह चार्ज, ताका म्हणटा कॅटायन पॉझिटिव्ह चार्ज जाता. इलेक्ट्रॉन घेतल्यार इट विल फॉर्म एन आयन लायक दॅट. सो हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जातले, इफ हे सिम्बॉल दिला आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलें जाल्यार ते जातले फक्त 2. कळटा कितें क्वेश्चन दिला तो अंडरस्टँड पयलीं अंडरस्टँड जाता. अकॉर्डिंगली आन्सर करो. फक्त 2 केन्ना बरयता तूं? इफ ओनली दिस इज गिवन Li plus, then this electronic configuration is 2. Understood? Then फुडे पेपर आम्ही कंप्लीट करूया. हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एंड वॅलेन्सी. बॅरिलियम किती घातले? 4 आसा. सो किती घातले? 2,2. वॅलेन्सी किती घातली? 2. नेक्स्ट इज बोरॉन किती घातले? 2,3. वॅलेन्सी किती घातली? 3 दितलो काय 5 घेतलो? 3 दितलो. सो वॅलेन्सी इज 3. नेक्स्ट इज कार्बन 2,4 जातलो. हेड किती ऑप्शन आहा? 4/4 घेवप. काम इक्वलच करचे पडटले का? सो तेजी वॅलेन्सी न्यूट्रल जावचो ना तो बेसिकली 4 शेअर करता तो मागीर. तो 4 एक शेअर करतलोच. ऑक्टेट हय. अरे 4च न्हू वॅलेन्सी. तर 4 दिवंक शकता, घेवंक शकता. हय. तो मागीर कितें करता? तो 4 इलेक्ट्रॉन दिना, तो शेअरिंग करता इलेक्ट्रॉन. 2 कार्बन एटम वांगडा येवन शेअर करता इलेक्ट्रॉन 4 आणि ऑक्टेट फॉर्म करता आणि त्यांचो बॉन्ड तयार जाता. तेका कोव्हॅलंट बॉन्ड म्हणटा. आमकां 10th आसतले हेचे डिटेल हेच्या बद्दल. फॉर दिस स्टँडर्ड जस्ट रिमेंबर वॅलेन्सी ऑफ कार्बन 4 जातली. हां इतले अंडरस्टँड जाता. नायट्रोजन किती घातले? 2,5. वॅलेन्सी किती घातली आता? 3. 3 इलेक्ट्रॉन घेतलो तो आणि इट विल फॉर्म व्हॉट? n-3. 3 इलेक्ट्रॉन घेतले त्याने. n-3 किती घातलो तो? anion. लाईक दॅट. नेक्स्ट ऑक्सिजन किती घातले? 2,6. वॅलेन्सी किती घातली? 2. नेक्स्ट क्लोरीन 2,7. वॅलेन्सी किती घातली? 1. नेक्स्ट निऑन 2,8. वॅलेन्सी किती घातली? 0. पळय हो कांयच करतो ना, दिवसा नाही करता. इट इज स्टेबल. ऑक्टेट आसा ऑलरेडी. आउटर ऑर्बिटान 8 आसा. सो इज स्टेबल. नेक्स्ट सोडियम किती घातलो? 2,8,1. 11 atomic number. So कशे डिस्ट्रीब्युटेड असतले? 2, 8 आणि 1. 2 + 8 is 10 आणि +1 11. वॅलेन्सी 1. वॅलेन्सी किती घातली? 1. मॅग्नेशियम किती घातले? 2,8,2. वॅलेन्सी किती घातली? 2. नेक्स्ट 2,8,3 जातले ॲल्युमिनियम. वॅलेन्सी 3. नेक्स्ट किती घातले? 2,8,4. वॅलेन्सी 4 जातलो. नेक्स्ट 2,8,5 जातलो. फॉस्फरस याची वॅलेन्सी किती घातली? 2 नो 3 जातली. 2,8,6. याची वॅलेन्सी किती घातली? 2. मी एका लाईनीन बरे हांवें मातशें म्हाजें हें जालें. क्लोरीन किती घातली? 2,8,7. वॅलेन्सी किती घातली? 1. आणि आर्गॉन किती घातले? 2,8,8 जातलो. वॅलेन्सी 0 लाईक दॅट. यांचे सोड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यांचे विचारचे ना. ते टॅक्स परीक्षेचे असं इतले विचारूंक शकता तुमकां. हां सो आतां सांगता ट्रिक टू हे कशें याद धरप एलिमेंट्स ऑर्डरीन. आयदर हे पार्ट कर लायनीन
1 is hydrogen, 2 is helium, 3 is lithium, 4 is beryllium, 5 is तशें याद दर. और हे ट्रिक पळय तुमकां युजफुल पडटा जाल्यार ओके पळय हे हांव सांगता तें याद धरीत न्हू तुका हे लायन इन ऑर्डर याद उरतली तुका ही फ्रेज याद धरची पडटली. फ्रेज कितें ही फ्रेज हाय हेलो बाय लिसन हाय हेलो लिसन आय लिसन आय तुवें पाठ केल्ले अरे लिसन रे. म्हाका त्या टायमार ट्रिक खबर नासली म्हाका ट्रिक रिसंटली कळ्ळा बट युजफूल दिसली म्हाका मातसो शेअर करता हांव. तर कोणें हांवें सांगली? पाठ केल्ले बेश्टे सर कोणें सांगली अशी युट्यूबार मेळ्ळी म्हाका ए. हय सो बरी आहा तुमकां मेबी हेल्प जातली सो बरी आहा इंटरेस्टिंग आहा पळय अक्षरी हाय हेलो लिसन सो बीबीसी न्यूज टीव्ही एक चॅनल आसा खबर आहा बीबीसी न्यूज हां हाय हेलो न्यू Yeah. लिसन बीबीसी न्यूज. बीबीसी न्यूज एक चॅनल आसा खबर ओके ना. सो लिसन बीबीसी न्यूजार एक न्यूज येयल्लो ऑन फ्रायडे नाईट ऑन सर हे पाठ केलो हय ह्या पार्टीला तुका ऑर्डर याद उरतली कशी ते सांगता पळय लिसन बीबीसी न्यूजार ऑन फ्रायडे नाईट एक न्यूज येयल्लो कितें न्यूज तो पळय वेरी इंटरेस्टिंग गाडी न्यूज आसा दुखली. ना एकटा बेवटे ना मांगो पळय एंड द असं बेस्ट नाही. आले सगळे इंदले कर. बरे रे अल्लाह 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 से अल्लाह रेडी ने मैंगो अल्लाह से पेप्सी पेप्सी कोला सोडा कोको कोला ओके एक्चुअली फुडें आनी आते फर्स्ट 20 याद धरपा और काजू ही काजू बताओ लो काजू कटा बता हाय हेलो लिसन बीबीसी न्यूज. पळय याद धरले तुका ऑर्डर याद उरतले 11 फर्स्ट 20 एलिमेंट्स कितें ते हे तुका याद धरचे पडटले हाय हेलो लिसन बीबीसी न्यूज ऑन फ्रायडे नाईट कितें न्यूज आसलो ना मांगो अल्लाह से पेप्सी सोडा कोको कोला और काजू कतली द फर्स्ट फ्रॉम हायड्रोजन एच येयलो एच स्टँड फॉर हायड्रोजन हितून एच घेतलो एच स्टँड फॉर हिलियम लिसनाचेर एल आय काडलो आमी लिथियम फ्रॉम बी फर्स्ट बेरिलियम जातलो नेक्स्ट बी विल बी बोरॉन सी इज कार्बन एन इज नायट्रोजन हा ई खंय दरतो. चित्र दे आणि तुका सारखें परफेक्ट मेळचे तुका मातशें हे करचें पडटलें परफेक्ट तू एक तयार कर आनी सांग मागीर म्हाका ओके सो सलाम अलैकुम. न्यूजांच्यान एक एन काडटा दॅट इज नायट्रोजन ऑनाच्यान ओ स्टँड फॉर ऑक्सिजन फ्रायडेच्यान एफ स्टँड्स फॉर फ्लोरीन नायटाच्यान एन स्टँड्स फॉर निऑन एन ए इज सोडियम मांगोंचेर एम जी घेतले आमी एम जी स्टँड फॉर मॅग्नेशियम अल्लाच्यान एल एल्युमिनियम एसीच्यान एस आय करते सिलिकॉन एफसीच्यान पी इज फॉस्फरस एस सोडांचे एस इज सल्फर कोकोकोलाचे सीएल घे क्लोरीन आणि ऑरांच्यान ए आर कार्ड दॅट इज आर्गॉन तो बरोबर आहे सो हेतून टेबल कॉपी करा बरें बरें ती श्यामळा फ्रेंडांचे कितें घातलें न्हू लायन ऑर्डर याद धरपाक कितें तरी तर ते रील घालायची. रे युट्यूबार आलो तुझ्या हॅलो ना इंस्टाग्रामार कॉपी करूया फास्ट कॉपी कर रे. विदाउट प्रॉब्लेम करूया वेरी इम्पॉर्टंट समय उरता हे ना ना हाय हॅलो ना ना सगळे टेबलाचे कॉपी कर हे हय हाय सर एक टेबल तिथे तो टेबल कोण कितें कळटा खंय कितें आहा तें ना ते खूप आहे इजी पडटलें ना अशें कॉपी कर सारकें झाले मला कॅमेरा टेबल कॉपी करा आणि स्टडी करा हे तुझे क्वेश्चन बघा येऊ शकता सोडियमाचे बॅलन्सी कितें सो सोडियम हेतून पयलीं एटॉमिक नंबर खबर आसपाक जाय एटॉमिक नंबर इज 11 तेजे वयल्यान इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरय 2,8,1 तेजे वयल्यान तुका बॅलन्सी मेळटली ओके आनी क्वेश्चन विचारता व्हॉट इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हटल्यार कितें व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आनी व्हॅलन्सी डिफरन्स आसा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हटल्यार ओके डेफिनेशन घे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन रीडिंग करे आणि त्याचे डेफिनेशन घे सांगता बरयले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बरयले सांगता डेफिनेशन सांगता पयली बरे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बरे राइट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सांग. electrons
in the outermost shell. सर परत सांग. Electrons in the outermost shell is valence electron. Electron in the outermost shell is valence electron. Electron in the outermost shell is valence electron. कळलं हे डेफिनेशन. म्हटल्यार outer orbitan कितले इलेक्ट्रॉन आहा that is the valence electron. For example, हांगा valence electron किती जातलो 1. हांगा valence electron 2 जातलो. पळय valence electron आणि valency सदांच सेम आसतली अशी ना. एकदा सेम आसता एकदा सेम आसना. हांगा सेम आसा valence electron आणि valency. हांगा हो valence electron, हो valence electron, this is valence electron, this is valence electron. पळय valence electron is 6 but valency is 2. Right, no difference between valency and valence electron. If valence electron is asked, just the answer. 7 is valence electron, 8 is valence electron, here 1 is valence electron, 2 is valence electron, 3 is valence electron, 4 is valence electron, 5 is valence electron, like that. Valency is combining capacity. So कितले electrons घेतलो शेअर करतलो to form octet or duplet. तर ते Doubts clear? BBC न्यूजाचे काकान सांगले तुका ते ना रे. हाय लोलीस. हां, घराकडे होमवर्क हे टेबल कॉपी करपाचे, स्टडी करपाचे आणि डायग्राम ड्रॉ करपाचो तो. कसो डायग्राम एक एक्झाम्पल दिता. सगळ्यांचो करपाचो तुवें फर्स्ट 18 11 चा डायग्राम ड्रॉ करपाचो. कसो आसलो? फॉर एक्झाम्पल आता सोडियम करूया. 50 सर. 18 रे 18 चड ना. तर इतका डायग्राम करा. हय काय ना डायग्राम म्हणजे स्मॉल मारता फक्त कितें मदीं बरप न्यूक्लियस काडप Na सोडियम फर्स्ट ऑर्बिट सेकंड ऑर्बिट थर्ड ऑर्बिट. फर्स्ट ऑर्बिटान कितले इलेक्ट्रॉन आसता? 2. 20 सर. हां 20 फर्स्ट 18 करा तुम्ही. तर हां. पेनान ड्राफ्ट कर काढप का टेक्स्ट बुक ऑलरेडी असा आहे ते ऑन पेज नंबर 47. तर हां. पेनान ड्राफ्ट काढप का पेन्सिलान काढप. तर असेच काढप नी ड्राफ्ट. अशें न्हू इतलोच. हां. ताका म्हणटा ॲटॉमिक स्ट्रक्चर. नाले कंपास हां? हे असते. हय जस्ट कॉपी करू नका अंडरस्टँड जा. स्केल दी. हां पळय मदीं सिम्बॉल बरें कितें ते. किती बरोबर. हां. आणि कळ्ळें बरें पळय नेक्स्ट हांव चॅक करता ना ते सांगा ते होमवर्क करून येवपाक जाय. टेबल कॉपी करपाक जाय स्टडी करपाक जाय. जुका करायचे. फर्स्ट हितून 2 सेकंड हितून कितें जातलें 8 आसा. 1 2 3 4 5 6 7 8 आणि लास्ट ऑर्बिटान 1 लायक दिस. हे ड्रॉ करपाचें पण हांगा डाउट्स आसा करपाक हेजेर कळटले सर ते एक केला. कितें डॉट 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 इलेक्ट्रॉन हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केला पळय लायक दिस. फर्स्ट ऑर्बिटान 2 काय? सेकंड ऑर्बिटान 8 आणि थर्ड ऑर्बिटान 1 असो. म्हणजे तुम्ही फर्स्ट 18 एलिमेंट्स करपाक जाय. आणि एक्झाम्पल दिता ऑक्सिजन कितें आसता पळय असेच होमवर्क. हां कितें सांग ना विचार इलेक्शन गए. रिलेशन ना इलेक्शन हे रिलेशन कोणा भितर रिएक्शन कोणा रिलेशन कितें सर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि ते व्हॅलेन्सीचे रिलेशन काय ना म्हणजे सेम असतं त्याचे काय नाही की सेम असा किंवा सेम असा ना. आणि मिनिंग अंडरस्टँड जा. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हटल्यार लास्ट ऑर्बिटान कितले इलेक्ट्रॉन दॅट इज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि व्हॅलेन्सी म्हटल्यार ऑक्टेट और डुप्लेट जावपाक कितले इलेक्ट्रॉन दिता वा घेता दॅट इज व्हॅलेन्सी. रिलेशनाचे काय ना चेंज जाता एकदा सेम असता एकदा सेम असना. सो ऑक्सिजनाचे एक एक्झाम्पल दिता. ऑक्सिजनाचो कितें जातलो द कार्बन घेवया मदीं न्यूक्लियस फर्स्ट ऑर्बिटान कितले आसतले 2 आणि सेकंड ऑर्बिटान कितले आसतले 1 2 3 4 लायक दिस. असो डायग्राम बी ड्रॉ करपाचे. ते डाउट आसा कळटले. ओके नेक्स्ट पार्टार या तर थर्ड पार्ट उरला तरी प्रॉब्लम आसा बरी. Isotope means element. Okay, copy this element having same atomic number but
different mass number. Okay. Example. Explain what isotope is. Isotope definition is element having same atomic number but different mass number. For example, hydrogen. Hydrogen मध्ये 3 तरेचे हायड्रोजन मेळटा. atomic number same असा, एकूच प्रोटॉन असा. तीन हायड्रोजन एक प्रोटॉन असा. This one depicts what? Atomic number, right? म्हणजे one प्रोटॉन असा, one प्रोटॉन असा. But mass change असा. इथून 0 न्यूट्रॉन पया. इथून किती हा 1 प्रोटॉन असा. आणि 0 न्यूट्रॉन असा इन तेका म्हणटा प्रोटियम अशा हायड्रोजनाक आणि ड्यूटेरियम म्हणून मेळटा तितून 1 प्रोटॉन असता बट आता हांगा 1 न्यूट्रॉनय असा तर तिचो मास किती आलो 1 + 1 2 जालो मास आणि ट्रिटियम म्हणजे हायड्रोजन असा तितून 1 प्रोटॉन असा आणि 2 न्यूट्रॉन असा सो तिचो मास वाढलो 3 जालो मास 1 + 2 3 जालो सो अशे जे एलिमेंट्स आसा हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास तेंका म्हणटा आयसोटोप्स असं कार्बनाचा आयसोटोप असतं एक कार्बन 12 म्हणून असतं एक कार्बन 14 म्हणून असतं तिथून दोघांनी 6 प्रोटॉन्स होय एक्झामी हो बरोबर जाईल वाले हो मरे खूप कमी इथून असतं चडसो हो असतं आणि हायड्रोजन इथून मेळटा एक्चुअली बट हायड्रोजनाचे तुका दितले अशें दितले म्हणजे सिम्बॉल खंयचो घेवपाचो आणि क्लोरिनाचो मास किती आसा याद आसा कोणाक 35.5 येस होय हेचो मास आमी कितें शिकलेले क्लोरिनाचो 35.5 बट असो कित्याक आसता एक्झॅक्टली 35.5 आसना मास क्लोरिनाचो दोन तरेचे क्लोरीन मेळटा विथ वन मास 35 आणि वन मास 37 ते दोन्ही मिक्स असता एक क्लोरीन आमी काडटा पळय हे दोन्ही आयसोटोप मिक्स असतले सो आमी तेजी एवरेज घेता आणि एवरेज मास कम्स टू 35.5 हा एक खंयच्या रेशोन मिक्स असता पळय एक सपोज कार्बन काढलो आमी एक क्लोरीन काढलो सॉरी कार्बन न्हू क्लोरीन काढलो जाल्यार भितर हे जे प्रेझेंट आसा पळय हो आयसोटोप आनी हो इट विल बी इन द रेशो 3:1 या रेशोन प्रेझेंट आसतले 3:1 तीन सपोज एटम विथ मास 35 जाल्यार एक एटम आसतलो विथ मास 37 सो तेजी एवरेज कम्स टू दिस 35.5 म्हणून आमी तो मास घेता प्रॉब्लेम सॉल्व करता आसतना 35.5 मास आसा ना केन्नाच क्लोरिनाचो आयदर 35 आसतलो 37 आसतलो बट तेमी एवरेज घेता अंडरस्टूड जाल्यार कितें डाउट आसा कोणाक तेजेर आयसोटोप कितें डेफिनेशन करूया पार्ट करपाचें आनी थोडी एग्जांपल्स दिल्या एका कितें म्हणटा ते विचारूंक शकता प्रोटियम आयसोटोप ऑफ हायड्रोजन विथ 1 न्यूट्रॉन जाल्यार आन्सर इज ड्यूटेरियम आयसोटोप ऑफ हायड्रोजन विथ 2 न्यूट्रॉन then answer is tritium so हिंगा एग्जांपल अशी याद करची पडटली कितें म्हणटा अंडरस्टूड नेक्स्ट हेची एप्लिकेशन खंय यूज जाता ही आयसोटोप पेज नंबर 50 चेर हेची एप्लिकेशन दिल्या पेज नंबर 50 एप्लिकेशन्स दिल्या सो आयसोटोप ऑफ युरेनियम इज यूज्ड एज अ फ्युअल इन न्यूक्लियर रिएक्टर्स ऐकला इलेक्ट्रिसिटी तयार करता यूजिंग न्यूक्लियर फ्युअल uranium is such nuclear fuel so त्याचे आयसोटोप्स असतात तसे सेकंड आयसोटोप ऑफ कोबाल्ट इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर एंड थर्ड आयसोटोप ऑफ आयोडीन इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ गॉइटर डिसीज कॅन्सर एंड गॉइटर तितून हे यूज जाता आयसोटोप्स सो हे तीन एप्लिकेशन्स व्हेरी इंपॉर्टंट हेजेर क्वेश्चन येता but different atomic number example argon and calcium argonaचो
ॲटॉमिक नंबर असता 18 आणि मास असता 40 आणि कॅल्शियमाचो ॲटॉमिक नंबर असता 20 आणि मास असता 40. आता हांगा ॲटॉमिक नंबर चेंज आसा, बेसिकली नंबर ऑफ प्रोटॉन्स डिफरंट आसा पण दोगांचो मास सेम जाता 40 and 40. Such elements are called isobars. Understood? What is isobar? Elements having same mass number but different atomic number. Example is argon and calcium. They have same mass, that is 40 and 40, and but have different atomic number. This is 18, this is 20. So म्हाका सांग हांगा प्रोटॉन कितले आसतले आणि न्यूट्रॉन कितले आसतले ते सांग म्हाका. हांगा प्रोटॉन कितले आसतले आणि न्यूट्रॉन कितले आसतले ते सांग. सिमिलरली हांगा प्रोटॉन कितले आणि न्यूट्रॉन कितले. सो फर्स्ट सर 18 लॉग क्या जाए? ओके चल न्यूट्रॉन 18 हांगा असं नाही ॲटॉमिक मास नंबर होय सकयल आसता तो ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक म्हटल्यार नंबर ऑफ प्रोटॉन. सो 18 प्रोटॉन आसतले. आता म्हाका न्यूट्रॉन कितले आसतले ते लागली म्हणजे तेजे हाफ आसचे ना न्यूट्रॉन. न्यूट्रॉन एक्झॅक्टली सेम आसता और चोरी आसता एकदम बट हाफ आसचे ना. हाफ आसता ना 18 कितले आसतले पळय मास 40 आसा आणि एक हिंटी देतो मास 40 आसा मायनस करप भितर 18 प्रोटॉन आसतले तर उरले कितले न्यूट्रॉन. मास केदा केदा आसता मास नंबर म्हटल्यार कितें ते पळय सर, दोन. मास नंबरचे डेफिनेशन करून दिला ना सर 2 क्लासिक करून दिले. सर आन्सर 2 22 2 किती 2 आन्सर सर 22 बरं 2 आणि 2 सर 22 कोणा क्लियर केलं ते Secret मायनस केलं. 18 केलं नाही 14 मायनस 18 हे मास कितलो 40 एक Good time. बरें आणि एक बरें याचा मीनिंग कितें हो मास आणि हो ॲटॉमिक नंबर. मास म्हटल्यार कितें मास म्हटल्यारूच केजी प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन हे दोन्ही मेळून तेजो मास जाता सदांच. प्रोटॉन म्हाका कितें मेळ्ळें 18 सो इतुल्यान न्यूट्रॉन मेळटलो 14 आणि 18 मायनस कर कितले येतले आन्सर 22. सो आन्सर इज 22. कितें रे अंडरस्टूड. सिमिलरली म्हाका हांगा सांग हांगा कितले प्रोटॉन आसतले. हेचे सिंबल कोण हो खंयचो एलिमेंट हो सीए म्हणटा कोण कॅल्शियम हा. सो म्हाका सांग प्रोटॉन कितले आसतले भितर 20 कितले आसतले 20 20 बरं 20 20 हांगा कितें बरयता आमी ॲटॉमिक नंबर म्हटल्यारूच कितें प्रोटॉन हा. सो प्रोटॉन कितले जातले 20 20 जातले सर न्यूट्रॉन कितले जातले 20 हो फॉर्म्युला न्यूट्रॉन मास म्हटल्यारूच प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन 20 प्रोटॉन आसा सेम 20 थंय मायनस आसा 40 आणि 20 वाले न्यूट्रॉन कितले उरले 20 तर 20 20 ऐड करून 40 येता. कोणाक डाउट आसा हेजे बरं कळ्ळें मरे कशें काडटा ते प्रोटॉन हे प्रॉब्लम येता हाची सर अशी प्रॉब्लेम आहे हय हे दिले आसतले सिंबल. फाइंड द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, फाइंड द वॅलन्सी. सपोज वॅलन्सी विचारला जाल्यार वॅलन्सी कितें जातली पयली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरें हेजे हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरें कितें जातलें इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 सर कोणत्या 40 ते नंतर हो सोड हेजे करूया आमी 18 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरें हेजी वॅलन्सी काडया आता. सर 18 काडटा हेजी वॅलन्सी काडटना पयली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरें वॅलन्सी कितें जातली 18 प्रोटॉन हांगा म्हणटा 18 कितें आसतले इलेक्ट्रॉन आसतले म्हणजे कशे डिस्ट्रिब्युटेड आसतले वॅलन्सी तर 0 पयली हे बरें इफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलें 2 कितें जातले 8 अशें आसतलें इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. वॅलन्सी कितें जातली 0 अशें क्वेश्चन येवपाक शकता हे दिवन अशें विचारपाक शकता. अंडरस्टूड. सो ऑन पेज नंबर 52 थोडी प्रॉब्लम्स आसा. हा नंबर ऑफ वॅलन्स इलेक्ट्रॉन इन Cl मायनस आयन आर सर किती म्हणले कितले वॅलन्स इलेक्ट्रॉन आसतले काय म्हटला वॅलन्स इलेक्ट्रॉन 2 8 in Cl minus iron. Okay. सांग मग आन्सर. सर 8 बी कोण कोण बी म्हणता 8
एक दोन आणि कोण राजकोले अरे सपोर्ट कर मला तू कोण लढलं बीजेपी बीजेपी काय झालं आता विषय हा, बरं. डांगरी याची लक्षात झालं एक चान्स काय झालं आतले काढ सर एक सर एक हा रेड का रेड केला असते सर मला उद्या बोला. सीएल आयन क्लोरीन ऍटम पोवया आमी आयनाचे मागीर येवया क्लोरीन ऍटम हा क्लोरीनाचो हे कितलो ऍटॉमिक नंबर ते खबर आसपाक जाय आनी तो पळयता ना 17 सर कितून येत होतं 70 कोकोला सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कितें आसलें म्हाका सांग बरं सांग 2,6 17 इलेक्ट्रॉन्स आहा न्हू भितर 7 ऍटॉमिक नंबर म्हटल्यार सो कितें कशें आसतलें शिफ्ट 1 हितून 2 सेकंड हितून कितें आसतलें थर्ड हितून कितें येतलें ओके सो म्हाका बॅलन्सी सांग कितली जातली तो एक घेतलो आनी कितें जातलो 2,8,8 जातलो आनी तो आतां क्लोरीन एटम उरचो ना पयलीं हो सीएल आसलो तो कितें जालें एक घेतलो एक नेगेटीव घेतलो आनी इलेक्ट्रॉन घेतलो नेगेटीव सो तो सीएल मायनस जालो आतां आयन अंडरस्टूड डिफरन्स बिटवीन क्लोरीन एटम आनी क्लोरीन आयन कळटा डिफरन्स क्लोरीन एटम असो आसता तो केन्ना एक्झिस्ट जायना इन रियल तो एक इलेक्ट्रॉन घेवन सीएल आयन जातलो आनी आतां तो स्टेबल जातलो आनी आतां तो इन रियल एक्झिस्ट जातलो नाव दिस इज आयन एक तेणे इलेक्ट्रॉन घेतलो आतां तेजी वॅलन्स इलेक्ट्रॉन कितले आसा वॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणल्यार कितें लास्ट ऑर्बिटान कितले आहा ते इलेक्ट्रॉन दॅट इज वॅलन्स इलेक्ट्रॉन ते विचारला करेक्ट वॅलन्स इलेक्ट्रॉन विचारला सो वॅलन्स इलेक्ट्रॉन कितें जातले हे जातले वॅलन्स इलेक्ट्रॉन अंडरस्टूड अजून डाउट आसा बरो कळ्ळें काय डाउट आसा सो हे स्पेशल मार्क म्हटलं आहे याच्या भितर डिफरन्स सीएल आणि सीएल मायनस दिस इज एटम दिस इज आयन अकॉर्डिंगली डिसाइड किती असले ते ओके नेक्स्ट सीएल 17 कसे काय ते पाठ असतो एटॉमिक नंबर ते लिहूनात ते तुका पाठ करचे पडटले तेका ऑप्शन त्याचे टेबल ते आता सो ते पाठ असतो ओके क्वेश्चन नंबर 18 which of the following is correct electronic configuration of sodium sodium also electronic configuration विचारला answer is A Washington हटे सर सेमू जाते सीएलडी सर 1 आणि 8 आणि 8 हां ते ना ना all ना all आणि फाटी कुठे आलो you make a difference answer किती D answer 2,8,1 म्हणजे atomic number बरोबर असतो 11 ते जेवढा तर 2,8,1 लिहिलो त्याचे टेबल इम्पॉर्टंट ते पाठ करून बघा स्टडी करून नेक्स्ट टाइम विचारलो आता टेबल नंबर 19 ते कंप्लीट करपाचे तुम्ही करा सॉल्व ट्राय करा टाइम आसा फर्स्ट atomic नंबर किती दिला 9 दिला आणि हे 10 दिला आणि हे बाकीचे विचारला तर atomic नंबर 9 सो प्रोटॉन कितले जातले 19 ना ना 9 प्रोटॉन मेळ्ळे म्हाका 9 जातले इलेक्ट्रॉन कितले आसतले इलेक्ट्रॉन 19 ना ना सर 9 पॉइंटर केन्ना आसता ते आयदर होल नंबर आसता 1 2 3 4 जाता पॉइंटर आसता हां इलेक्ट्रॉन ऑर्बिटल कसा आसता होल आसता एकूच आसता दोन आसता होय कितले प्रोटॉन आहा तितले इलेक्ट्रॉन असता इलेक्ट्रॉन आसतले 9 आसतले ओके मास विचारला मास आता किती असता हे दोन्ही ऍड कर 19 10 प्लस 9 न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन ऍड कर किती जातलो मास 19 जातलो ओके आता एटॉमिक नंबर 9 असले ते नाव किती तेका टेबल पार्ट असपाक जाय आता ते हाय हॅलो लिसन BBC न्यूज ऑन फ्रायडे एफ म्हटल्यार कोण फेरम फेरम क्लोरीन आणि सर तो मँगो आला मांगो दे मांगो इंशाल्लाह सलाम अलैकुम भाईजान
नेक्स्ट 16 याला 16 याला 32 आणि ऑलरेडी नाव सांगा कोण तसं नाही टेबल कंप्लीट कर पाहिजे मी सांग ॲटॉमिक नंबर 16 सो प्रोटॉन किती असले न्यूट्रॉन किती असतले 16च असतले न्यूट्रॉन किती असतले मास 32 असा प्रोटॉन 16 हा सो न्यूट्रॉन किती असतले फॉर्म्युला काय मास इज न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन सॉल्व करायला सांग मला न्यूट्रॉन किती येतात ते सो तुम्ही असे टेबल कंप्लीट करता ट्राय करा सेकंड नंबर आहे ना बरं आणि हां न्यूट्रॉन किती असते 8 कसे घातले रे मास किती असतात आता मास इज प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन प्रोटॉन किती हा 16 न्यूट्रॉन हा काढपाक जाय n बरे सो 60 मायनस 16 आणि 32 चे 60 मायनस 2 त्याला न्यूट्रॉन मिळते लाईक दिस कळवना कळे करते ना कळवण किती असा प्रोटॉन 12 दिल्या सो ॲटॉमिक नंबर किती असलो 12 जातलो कारण कळे न्यूट्रॉन जे असलं तर न्यूट्रॉनचे घेऊया अरे इलेक्ट्रॉन किती असले छान असं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सेम असता 12 असतले हा मास 24 असा प्रोटॉन 12 असा आणि न्यूट्रॉन किती असतले हो फॉर्म्युला मास इज प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन सॉल्व कर यस सॉल्व करून आन्सर काढ सर येते की ते नाव किती असले हे आहे टेबल इम्पॉर्टंट 12 is आणि नाव I have to listen BBC news on Friday night. ना मांगो ना मागो अल्लाह ते मांगो म्हणजे किती एमजी मॅग्नेशियम अल्लाह से बचाओ हा बदले ते कच्चा उत्पन्न करा सॉल्व मास बनवा दिला सर 2 बांध नाही सगळे प्रोटॉन हा 1 हो हे बंद न्यूट्रॉन किती असलो हो हे 1 प्लस 1 2 येते सो ॲटॉमिक नंबर किती असलो ॲटॉमिक नंबर इज 1 तर नाव किती असले ॲटॉमिक नंबर 1 असले हायड्रोजनचे 3 टाइप असतात पहिले प्रोटियम ड्यूटेरियम ट्रिटियम ड्यूटेरियम जातलो मास 2 असा सो ड्यूटेरियम जातले हेजे नाव हायड्रोजन पण हायड्रोजन टाइप किती भितर न्यूट्रॉन नाव पळय न्यूट्रॉन 0 असा सो किती प्रोटियम प्रोटियम जातलो सो नोट्साचेर मरे भरपूरशी आणि प्रॉब्लेम सॉल्व केली हा घरा वचून रीड कर ते डाउट असले म्हाका नेक्स्ट क्लास विचार नोट्स खूपशी प्रॉब्लेम अशी सॉल्व करा ह्या टाइप मास नंबर बॅलन्स इलेक्ट्रॉन बॅलन्स कितें सो ते डाउट हा नेक्स्ट क्लास